छान स्वाध्याय आपण ऐकतो आहोत. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार युक्त पाहिजे, विहार पण युक्त पाहिजे, म्हणजे योग्य ठिकाणी जाणं, जसं की युवा केंद्रात वगैरे. युक्त आहार ज्या ठिकाणी आम्ही वावरू त्या ठिकाणचे संस्कार आमच्यावरती होतात. तशा प्रकारचे संस्कार होतात. किती शहाणा माणूस असला, रामकृष्ण असं म्हणायचे की काजळी असलेल्या खोलीमध्ये वावरलं की अंगाला कुठेतरी काळं लागणारच. म्हणून सहसा योग्य ठिकाणी वावरावं, विहार योग्य करावा, योग्य ठिकाणी करावा, युक्त करावा. विहार करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की शरीराचं चलन होण्याची आवश्यकता असते. स्वस्थ नुसतं बसून राहिलं, आता मी ध्यान करणार आहे, उठलं बसले डोळे मिटून ध्यानाला, पांघरुण नुकतंच काढलेलं आहे, डोळे मिटून ध्यानाला बसलं की ते पांघरुण पुन्हा केव्हा डोक्यावर येईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे. पण मग सकाळची वेळ आहे, शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे, म्हणून व्यायाम करायला सुरुवात केली तर इतका व्यायाम केला की आता ध्यानाला बसवणार नाही आणि पुढची कामं सुरू होतात. म्हणून विहार पण युक्त पाहिजे, थोडासा हालचाल झाली पाहिजे, शरीराची आवश्यक आहे तेवढी. सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट खरं सांगायचं तर. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. कर्म करणे आणि कर्म न करणे हे सुद्धा युक्त असलं पाहिजे. सारखं काम करतच बसला, काय काही लोक म्हणतात ना की वर्कोहोलिक आहे वगैरे, असं कोणीतरी म्हटलं की त्या माणसाला बरं वाटतं. बाकीचे लोक ना त्याला उगीच हा वर्कोहोलिक आहे म्हणून त्याला कामाला लावतात. त्याला बरं वाटत असतं. आपण सेन्स घेतला पाहिजे की आपण नाही व्हायला पाहिजे. स्वप्नावबोधस्य या गोष्टीच्या बाबतीमध्ये मात्र प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा गोष्टी हिमांशूने सांगितलेल्या आहेत, सायंटिफिक भाग पण सांगितलेला आहे, त्याच्यातला मजेचा भाग पण सांगितलेला आहे. पण स्वप्न म्हणजे झोप आणि अवबोध हे युक्त असलं पाहिजे. जसं जसं आम्हाला योग प्रक्रिया जमायला लागेल, कारण की हा सगळा श्लोक आलेला आहे तो ध्यानयोगाच्या अध्यायामध्ये आलेला आहे, त्यामुळे एक जनरल या दृष्टीने त्याच्याकडे बघता कामा नये. ध्यानयोगाच्या एकंदर ती प्रक्रिया योग्य होण्याच्यासाठी शरीराची हालचाल तर व्हायलाच लागते. शरीर आहे म्हटल्यानंतर शरीराला आवश्यक गोष्टी करायला लागणार हे शुअर आहे. पण आम्हाला हे पण साधायचं आहे तर त्या गोष्टी युक्त असल्या पाहिजेत, म्हणजे योग प्रक्रियेला योग्य असले पाहिजेत. म्हणजे आपलं बोलणं, चालणं, फिरणं, काहीही करणं हे आमच्या योग प्रक्रियेला बाधा निर्माण करणारं असतं का. मी आता त्याला मजेचा भाग मी थोडा वेळ बाजूलाच ठेवतो. म्हणजे सगळ्या गोष्टी कोरचा भाग हा आहे की योग प्रक्रियेला योग्य असा आहार आपल्याला कळू शकतो, विहार पण करू शकतो. कर्म करणे न करणे या बाबतीमध्ये सुद्धा युक्त असणं. थोड्या वेळपर्यंत सतत कर्म न करता शांतपणा पाहिजे. काही झालं तरी सतत काम केलं तर कौतुकं करून घ्यायची, हा काय आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. काही दिवसांतर कळून येतं. लोक फुकटची कौतुकं करत असतात. हा न यांच्याशिवाय आजोबांच्या शिवाय हा राहतच नाही. मग आजोबा टाईट, त्याला घेऊन संबंध वेळ, बाकीचे लोक फिरायला. पण त्या पोराला काही अक्कल नसते तशी इतकी, म्हणजे पुढे येईल एखाद्या वेळेला. पण त्याला असा लळा वगैरे असतो. पण दुसरं कोणी खेळाल तरी देखील त्याशी खेळतो. पण लोक असं म्हणतात की नाही तो यांच्याशीच खेळतो, की मग त्याला त्यांच्याशी कामाला आणि त्याला त्यांच्याशी कामाला, आपण आपले फ्री, असं करू शकतात माणसं.
आपण ही गोष्ट लक्ष म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी टाळाव्यात असं त्याचा अर्थ नाही, पण आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे, शांतपणा वेळ मिळाला पाहिजे. काही नाही केलं तरी चालेल, मी नुसतं बसणार आहे, मला काही करायचं नाही, अशी वेळच देत नाही आपण. आपल्याला खरं तर त्याची रिक्वायरमेंट असते. सारखे वैचारिक भाग सुद्धा माणसाला नको असतो खरं तर. कधी कधी एकदम सोपं. मी ते एक व्यंगचित्र पाहिलं, सिडनी हॅरिसची काही व्यंगचित्र पाठवली होती मॅथमॅटिक्सवरती, सुंदरच व्यंगचित्र. आणि काय एक असं मॅथमॅटिक्स असं मॅथमॅटिशियन दाखवलं, मोठा फळा, आणि का त्याच्यानंतर त्याचे वेगळ्या त्या कॅल्क्युलेशन्स, अमुक तमुक, प्लस मायनस, या नंतर वर्ग, वेगळ्या वेगळ्या रूट्स, आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या साईन्स, आणि त्याच्यातनं ते इक्वेशन वगैरे असं चाललेलं. आणि एका बाजूला ते असं अर्धवट एका ठिकाणी, एका बाजूला तो 3+2 = 5, 4+3 = 7, आणि त्याचे ते एक बाई अशी ती बघत असते, दुसरी असिस्टंट टाईप नवीन आलेली असते. तर तो समटाईम्स फॉर रिलॅक्सेशन आय डू दिस. मला खूप आवडलं की ॲक्च्युली इट इज रिक्वायरमेंट. तुमचे रिलॅक्सेशन हे तुमची रिक्वायरमेंट आहे, पण रिक्वायरमेंट जी आहे ती प्रधान होऊन जाते काही काळानंतर, आणि मनोरंजनाचा कोमा निर्माण होतो. कित्येक माणसं मनोरंजन कोमामध्ये गेलेली मी पाहिलेली आहेत, की काय नाही संध्याकाळी बघत बसायचं, मग ही सिरियल, ती सिरियल, त्याच्यानंतर ते तिने काय केलं असेल, आता उद्या ती काय करेल. गेलीच, आयुष्य गेली वाया पूर्ण. जीवनाला उद्देशच राहत नाही स्वतःचा. म्हणून युक्त चेष्टस्य कर्मसु याच्यामध्ये सावधान असण्याची आवश्यकता आहे, की आम्ही आमचा उद्देश हरवत नाही आहोत ना. कर्म करण्यामध्ये, कर्म न करण्यामध्ये, दोन्हीमध्ये. हा एक भाग. आणि जो भाग हे 3 भाग जे आहेत, हे 3 भाग आपण ठरवून करू शकतो. आणि चौथा जो भाग आहे, स्वप्नावबोधस्य, स्वप्न आणि अवबोधस्य, या बाबतीमध्ये आम्ही कंट्रोल कसं करू. हिमांशीने सांगितलंच आहे की ती गोष्ट, निद्रा ही आपल्याला येते, ती आपल्याला आणता येत नाही, पण नॅचरली येते आपल्याला. त्याच्यासाठी म्हणून नैसर्गिक रीतीने बऱ्याच लोकांचे निद्रेच्या बाबतीमध्ये प्रश्न असतात. आता ज्याला निद्रानाशाचा विकार असतो त्याचे दुःख आपण समजू नाही शकणार असतात, म्हणजे दुःख त्याच्या बाबतीमध्ये त्याला काय करावं हे समजत नाही वगैरे. पण योगी लोकांची निद्रा ही खूप मिनिमम होऊन गेलेली असते. त्यांना साधारणपणे दिवसातनं 2.5 ते 3 तास झोप पुरते. 4 तास झोप म्हणजे चंगळ असते. विवेकानंद जन्मात कधीही 4 तासाच्या वर झोपलेले नाही, सबन जन्मात. 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं, पण त्याने कधी तक्रार केली नाही. हे सगळे लोक जसं जसं वृद्धत्वाकडे शरीर जातं तसं तसं झोपेची आवश्यकता म्हणा किंवा झोप कमी होते, आणि मग ते लोक खूप तक्रार करतात की झोप लागत नाही हो. पण नाही लागत तर नाही लागत नाही, ते बिघडतं काय. हा विचारच नाही की झोप नाही लागली तर काय होईल. काही होत नाही. काही प्रमाणात झोप आपल्याला शरीराला आवश्यक असते, कारण की काही शरीरातल्या ज्या क्रिया आहेत त्या होण्यासाठी सर्व प्रकारे शांत असण्याची आवश्यकता असते, त्यामुळे त्या नीट होतात. शरीराची झीज भरून निघणे वगैरे हे जे सांगितलं जातं त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत. खरं सांगायचं तर त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला माहिती पण नाहीत आणि सांगता पण येणार नाहीत. काही प्रमाणात मेडिकल सायन्सला माहिती आहे, पण सगळ्या त्या माहिती नाही आहेत तरी देखील असं ते पण सांगू शकतील नक्की. जसं जसं सायन्स माणूस जास्तीत जास्त खोलात जाऊन अभ्यासतो, त्याला कळायला लागतं, तसं त्याला आपल्याला नाही कळत काय आहे हे जास्ती कळायला लागतं. त्यानुसार बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नाहीत, पण ही रिक्वायरमेंट आहे एवढं मात्र आपल्याला कळतं. आणि ती रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही त्याचा विचार करायला लागलो आपण तर ती पूर्ण होणारच नाही. म्हणजे ज्या वेळेला मला झोप लागत नाही आहे याच्यावरती माणूस विचार करायला लागतो, त्यावेळेला प्रॉब्लेम त्याला निर्माण होतं की झोपेचा प्रयत्न करायला लागला की झोप येत नाही. आणि मनाच्या
प्रकृतीच्या नुसार पण असतात माणसं, झोपेचा प्रयत्न करतात, मग काहीतरी करत बसतात वगैरे. एक जण व्यापारी असतो आणि तो त्या सायकियाट्रिस्टकडे जातो आणि तो सांगतो की झोप येत नाही तर काय करू. तो म्हणतो वाय डोंट यू ट्राय काउंटिंग शीप. म्हणजे ते मेंढ्या 1 2 3 4 मेंढ्या चाललेल्या आहेत. बरं काही इंटरेस्ट नसतो ना, मेंढ्या चालल्या त्यात इंटरेस्ट काय असणार आहे. थोड्या थोड्या वेळात झोप येते. अशी एक पद्धत आहे काउंट द शिप. तर आय ट्राईड दॅट. आय काउंटेड द शिप. देन आय टूक देम टू द मार्केट. आणि मग सगळ्याच प्रक्रिया सुरू झाली म्हटला. आणि मग काही झोपच येईना, कारण की भाव पडला. ऍक्च्युली काय आहे की झोप नाही झाली, कमी झाली तर आपलं खूप बिघडणार आहे, नुकसान झालं, काही विचार करू नको. झोप कमी झाली तर काहीही बिघडत नाही. अशी अवस्था केव्हा येईल, तुम्ही जर जास्ती खाल्लेलं नसेल तर. जास्ती खाल्लेलं आहे आणि झोप लागली नाही, सॉलिड त्रास होणार. पण तुम्ही कमी खाल्लेलं आहे आणि झोप आली नाही, काही बिघडत नाही, आपण फ्रेश असतो. पण काम करायचंय मला काहीतरी विशिष्ट, मग जागही राहायचं आणि खायचंही असं करायला लागतं. आपण कित्येक वेळेला रात्रीचे अभ्यास केले त्यावेळेला हे करत आलेलो. एका बाजूला खायचं, मधनं काम करायचं, मग खायचं, आणि एका बाजूला टेन्शन असतं हे कम्प्लीट करण्याचं. असा सगळा प्रकार आपण अनेक वेळेला केलेला आहे, आपल्याला ते माहिती आहे. पण हा काही आपला नॉर्मल रुटीन नव्हे, हा परीक्षेच्या दिवसातला रुटीन आहे आपला, काय नेहमीच नाही. स्वप्न आणि अवबोध याच्यावरती कंट्रोल येणं, याच्यासाठी योगिक स्थिती जशी जशी विकसित होते तसं जसं रिक्वायरमेंट ऑफ स्लीप कमी होते, रिक्वायरमेंट ऑफ फूड कमी होते, या दोन्ही गोष्टी कमी होतात. कारण की तुमची एनर्जी वेस्टेज कमी होत असतं. वैचारिक दृष्टीने असलेलं एनर्जी वेस्टेज कमी होत असतं. विचारांच्या मधनं खूप एनर्जी लागत असते, त्याच्यानंतर पाहण्यामध्ये खूप एनर्जी लागत असते. सगळी जी ज्ञानेंद्रिय काम करतात त्याच्यामध्ये जे ATP मॉलिक्युल्स लागतात जास्तीत जास्त, ते सगळे पाहण्याच्यासाठी पण लागतात जास्ती प्रमाणामध्ये. किती गोष्टी घडत असतात त्या प्रत्येक गोष्ट, त्याचा अर्थ लावणं, त्याचं ते संवेदनावन, एव्हरीथिंग सगळं त्याच्यावर असतं. पण योगी स्थितीमध्ये ही पण गोष्ट कमी होते, पाण्याची वगैरे सुद्धा. पण जेवढं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण करत असतो. पण स्वप्न आणि अवबोध याच्यामध्ये संतुलन राखलं पाहिजे. भगवान शंकरांनी पार्वतीला हे सांगितलं की तू सगळं शरीराच्या आवश्यकता पूर्ण करतेस की नाही. शंकरासाठी तप करत होते आणि कृश झाली होती आणि कमीत कमी आहार खायचा, अमकं तमकं. पूर्वीच्या काळातले ते जे तप आहेत त्याच्याबद्दल ते पानच खाऊन राहिले वगैरे, काय 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 काय. आता पिझ्झा शॉप नाही तिथे, त्याला काय करणार, पण ते काहीतरी खाऊन राहायचे असं ते वर्णन आहेत. ॲक्च्युअली ते लोक तसं खाऊन राहत असतील, पानच खाऊन राहत असतील वगैरे, अशी पॉसिबिलिटी कमी आहे. काहीतरी सेन्सिबल असलं पाहिजे त्यांचं वागणं. पण भगवानांनी सांगितलं की हे बरोबर नाही आहे. जर का तू असं करत नसशील, शरीराला जर का तू योग्यप्रमाणे आहार देत नशील, विश्रांती देत नशील, तर हे बरोबर नाही. युक्ताहार विहार असल्याची प्रिन्सिपल पहिल्यांदा भगवान शंकरांनी शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे वाक्य सांगून पार्वतीला सांगितलं की शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण स्वप्न आणि अवबोध याच्यामध्ये संतुलन राखणं, याच्यात 2 पातळी आहेत, जे हिमांशूने एक इंडिकेट केली की स्वप्न याचा अर्थ ऐहिक जीवन, जे प्रातिभासिक सत्य आहे, आणि अवबोध याचा अर्थ की जागृती, ज्ञानमय जागृती, म्हणजे जी आम्ही आत्मस्वरूपावरती चित्त केंद्रित असल्यानंतर जी जागृती असते ती ज्ञानमय जागृती असते. पण दोन्ही पाहिजे की तुम्ही ऐहिक जीवनाचं पार वाटोळं करून टाकलं आणि ध्यान करत बसला तर ते ध्यान लागणार पण नाही. पहिली गोष्ट म्हणजे एक तर
ते पण तुम्ही योग्य करायला पाहिजे आणि का हे पण योग्य करायला पाहिजे. तुम्ही म्हटलं की मी ऐहिक जीवनाला कंडम समजेन, तर तुमची प्रवृत्ती तुम्हाला त्रास देईल. तुमची प्रवृत्ती जी आहे अशी विकसित झालेले हे करण्याची, या अचिव्हमेंट्स मला करायच्या आहेत वगैरे, मग ते तुम्हाला त्रास देईल. अबोध याचा अर्थ तुम्ही जर का योग्य पद्धतीने आत्मस्वरूपावरती अवधान केंद्रित करून त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी नॅचरल टेंडन्सी आहे आणि विकसित होत आहे, त्याला जर का तुम्ही योग्य न्याय नाही दिलात, तर ते तुम्हाला ऐहिक जीवनाच्या मधल्या प्रत्येक वेळेला टोचत राहील की अरे काय आपण याच्यामध्ये. म्हणून ह्या दोन्ही गोष्टींचं संतुलन असण्याची आवश्यकता आहे. हळूहळू अशी स्थिती डेव्हलप होते की आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करण्याचं जर का ध्यानयोग प्रक्रिया नीट समजून घेऊन ती व्यक्ती करत असेल, तर त्याची ती कपॅसिटी कर्म करत असताना सुद्धा स्ववरती अवधान ठेवण्याची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित होऊन जाते. मग अशी विकसित अवधान ठेवण्याची कपॅसिटी झालेल्या व्यक्तीची जी आपण म्हणतो ज्या पद्धतीची झोप आपण घेतो आहोत, ती झोप सुद्धा खूपच मर्यादित अशा प्रकारची होऊन जाते. पण ती सडनली मी मर्यादित करून टाकेन म्हणून 2-3 तास मी झोपायला लागलो आणि मी ध्यान करायला लागलो, तर उरलेली झोप मी ध्यानात भरून काढीन त्याच्यामध्ये. असं ते होऊ शकणार नाही. म्हणून मला रिक्वायरमेंटच कमी होणं आहे शरीराची, या संबंधीची. अन्नाची रिक्वायरमेंट, स्वप्नाची झोपेची रिक्वायरमेंट, या सगळ्या रिक्वायरमेंट्स कमी व्हायला लागतात. पण या दोन गोष्टी परस्परांच्यावरती अवलंबून आहेत. पण थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की आपली पहिली झोप झाल्यानंतर पुढे एक्सटेंडेड जी झोप असते ती आपण कट करू शकतो. स्नूज लावायचं नाही. कारण बरीचशी झोप नाही, एक्सटेंडेड झोप म्हणजे आता ते आपण शरीरावर अत्याचार करून जर का गजर लावला तर मग तो बाजा वाजतो आपला काही दिवसांनी. तर तसं नाही होता का. परंतु रिक्वायर्ड झोप असते आणि आपल्याला जाग पण येते, आणि ती जाग आल्यानंतर आपण ठरवतो की आत्ता नको उठायला, कारण कुणीच उठलेलं नाही, मरू देत. हे जे आम्ही ठरवतो हे ठरवता कामा नाही. त्याला रासभ्य असं म्हणतात. रासभ्य हा शब्दाचा तुम्हाला अर्थ फारसा माहित नाही म्हणून बरं आहे. रासभ्य याचा अर्थ गाढव लोळत. आपल्याला जसं आवडतं पण काही वेळेला, पण 1.5 मिनिटं अलाव तेवढंच करायचं. 1.5 मिनिटं 2 मिनिटं इथपर्यंत अलाव करायला हरकत नाही, कारण की थोडीशी स्लिट द्यायलाच पाहिजे. एकदम खाडकन उठून उभं राहून बसला असं होऊ शकत नाही. म्हणजे ते त्रासदायक पण आहे. ही एक गोष्ट करून पाहण्यासारखी आहे की उठल्यानंतर ताडकन उठायचं नाही आणि कामाला लागायचं नाही. जसं आम्ही रासभ्यासाठी वेळ देतो की नाही थोडासा, तसा उठून बसल्यानंतर थोडा वेळ आम्ही ओंकार करू. अवघड आहे ऍक्च्युअली, कारण की आपण उशिराच उठलेला असतो. ओंकार कुठला करतो, बोंबकार करायची वेळ. म्हणून पण जर आम्ही ठरवून करू शकलो तर ही गोष्ट अगदी करण्यासारखी आहे. काही करू नका. पहिल्यांदा देवाचं स्मरण करा, अमकं करा, स्वचं स्मरण करा. शांत राहा. काही कुणाचंही स्मरण करू नका. ओढून ताणून कुठलंच काहीच करू नका. मनावरती कुठलाही भार निर्माण करू नका. आध्यात्मिकतेचा सुद्धा एक भार माणूस मनावरती निर्माण करत असतो. सगळ्यात कम्फर्टेबल तो कुणावर जवळ असतो, स्वजवळ तो सगळ्यात कम्फर्टेबल असतो. मोस्ट कम्फर्टेबल सिच्युएशन ऑफ माइंड बिईंग विथ द सेल्फ. अशा रीतीने थोडंसं शांत बसणे, स्वशी संबंधित होऊन राहणे, ओम म्हणणे, मग आपले जीवन व्यवहार करायला सुरुवात करायची. प्रत्येक वेळेला आम्ही करताना हे माझं स्मरण होतच नाहीये का असं काही करून नॅचरली येईल. त्याच्यासाठी म्हणून माझ्या मनातली इच्छा ती आहे की स्मरण राहावं. म्हणून कुठल्याही पद्धतीमध्ये ईश्वराचं स्मरण करावं. पण उठल्या
मी एक सेपरेट एंटिटी कुठली तरी मनामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता नाही. सकाळी उठल्या उठल्या मी अगदी ओरिजिनल अशा स्टेटमध्ये असतो. खरं सांगायचं तर उठल्यानंतर मी स्वच्या जवळ असतं माइंड. ते नाव आपलं आठवत नाही, आपलं रूप आठवत नाही, काही बाह्य जगत आठवत नाही, काही नसतं. खरं तर झोप नीट झालेली असली तर त्यावेळेला आपण ओढून ताडून हे ते काही न करता बी विथ द सेल्फ शांतपणाने. पण लोळणं वगैरे संपून आपण उठलेलो आहोत. तिथं जास्त वेळ घालवला तर तुमच्या मनामध्ये जे जे काही पिंचिंग थॉट्स असतात ते यायला सुरुवात होते. त्यापेक्षा तुम्ही उठून बसा, पहिल्यांदा बी विथ द सेल्फ. आणि सगळ्यात सिक्युअर्ड गोष्ट कुठली असेल माणसाला तर सेल्फ ही सगळ्यात सिक्युअर्ड गोष्ट आहे. अमुक तमुक मला आधार देणारे, तमुक तमुक मला आधार देणारे, अशा सगळ्या गोष्टीच्या पोटामध्ये एक भीती असते काहीतरी वाईट होण्याची. तो एक निगेटिव्हनेस असतो आणि तो मी ओव्हरकम करायचा प्रयत्न करत असतो. कुणाचा तरी आधार नाही, कशाला, काही नाही, काही होत नाही, आपणच आहोत सेल्फ. याने आमच्या मनाला एक प्रकारचं स्ट्रेंथ डेव्हलप होते. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण आपल्या दैनिक व्यवहारामध्ये जातो. म्हणून युक्त स्वप्नावबोधस्य या गोष्टीमध्ये उठल्यानंतर थोड्या वेळपर्यंत आम्ही आत्मजागृतीशी संबंधित असं थोडं 2-3 मिनटं असं जरूर बसावं, काही हरकत नाही. कारण की एकतर शरीर उठल्यानंतर ताडकन उठू पण नाही, ॲक्च्युली थोडंसं सावकाश करावं. पण तो एक प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती कंट्रोल येण्याचं हे की रात्री हिमांशूने सांगितलं सायंटिफिक पद्धतीने की जड जेवण रात्री करायचं जर झालं, कारण की सगळ्या पार्टी रात्रीच असतात, दुपारी कोण पार्टी देत नसतं. त्यामुळे जर ते करायचं झालं तर तुम्ही लवकर करा ते, आणि उशिराच्या पार्टीला जायचंच नाही. किंवा तिथं अतिशय मिनिमम खायचं, गप्पा भरपूर मारा पण खा मात्र मिनिमम. कारण की तेवढंच मग लोकांचं तुमच्याकडे खाण्याकडे इतकं लक्ष नसतं. तू का खात नाही आहेस वगैरे असं कोण म्हणत नाही, ते खात असतं. आपण खाऊन द्या. पातळ पदार्थ खाल्ले तर हरकत नाही आहे, की जसं की सूप वगैरे घेतलं वगैरे तर काही हरकत नसते. आणि आपण सूप मला आवडतं असं काहीतरी फालतू बोलून आपण आपल्या गोष्टी कंट्रोल ठेवल्या. आमचा उद्देश जिवंत ठेवणं हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. उद्देशच हारून जातो या सगळ्या गोष्टींच्या मध्ये, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की हे काही आपण परत करायला नको, हा पुढच्या वेळच्या पार्टीपर्यंत असं वाटायला लागतं. त्याच्यामध्ये पुन्हा आपण तेच करतो. आणि असं करण्याचं अजिबात काही कारण नाही आहे. स्वतःला आपण हॅरॅस करतो आहोत एका प्रकाराने. तर थोडंसं योगयुक्त होणे याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत 100%. तर मग सगळ्याच बाजूनी तुम्ही सांभाळा असं भगवद्गीतेला या ठिकाणी म्हणायचं आहे. पण या गोष्टीमधून झोपेवरचा कंट्रोल हा गुडाकेश असं अर्जुनाचं नाव आहे. गुडाका म्हणजे झोप आणि त्याचा ईश स्वामी. पाहिजे तितका वेळ, पाहिजे तेवढी झोप तो घेऊ शकत असे. नेपोलियनचं पण असं सांगतात की तो रणांगणावरती झोपू शकत असे पाहिजे तितका वेळ. म्हणजे पाहिजे तितका वेळ म्हणजे त्याला थोडाच वेळ आहे, तेवढ्या ह्याच्यामध्ये तो झोपून घेतो असे. असं करता येतं, 100% करता येतं. मी स्वतःच्यावरती केलेले प्रयोग बरेच लोक साक्षी आहेत त्याचे, त्यामुळे सगळ्या लोकांना ते माहिती आधी 100% करता येतं. पण स्वतःला ते वळण लावायला लागतं की बंद म्हणजे बंद, फिनिश. म्हणजे जर का मी गाडीत झोपलो ना पाठीमागे तर मी कधीही सिक्युरिटीपर्यंत जाऊ शकत नाही, जागा लगेच झोप. तर आम्हालाच ते डेव्हलप करायला लागते एक मेथड. ती स्वतःची प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. प्रत्येकजण आपली झोपण्याची मेथड स्वतंत्र. प्रत्येकाचं ध्यान जसं वेगळं असतं तसं झोपण्याची पद्धत पण वेगळी असते. त्याची ती मेथड पण झोपेत जाण्याची वेगळी असते. आणि तो त्यांनी जाऊ शकतो, पण त्यांनी ही गोष्ट डिस्ट्रॅक्शन निर्माण होईल असे शक्यतो गोष्टी करूच नाहीत. त्यावेळेला झोपू दे, सकाळी बघू. कुठलीही गोष्ट रात्री आपण काही बघू शकणार नाही आहोत, सकाळी बघू. एनर्जी कॉन्झर्वेशनचा हा भाग आहे. कारण की जो भाग आम्ही रात्रीच्या वेळेला न झोपल्यामुळे एक्सटेंडेड होत असतो तो टोटली
युसलेस असतो. जर का तुम्ही त्यावेळेला काही विशेष गोष्ट करायची जरी झाली तरी तुझं सकाळच्या फ्रेशनेसमध्ये जास्ती चांगली करू शकतं. पण हे मी सगळ्याला परीक्षा हे एक्सेप्शन ठेवलेलं आहे, कारण की त्यावेळेला काय आपला कंट्रोलच नसतो. त्यावेळेला त्या टेन्शननीच झोप येत नाही. त्यामुळे त्यापेक्षा आपलं काय ते करून घ्या. तर त्याच्याबद्दल मी बोलत नाही, हा नॉर्मल व्यवहार नाही आहे. पण नॉर्मली आम्ही या पद्धतीने करायला पाहिजे. स्वप्न आणि अवबोध याच्यावरती कंट्रोल नाही राहिला तर कधीही ध्यान लागणार नाही. कारण की झोप जर पूर्ण झालेली नसेल तर त्या व्यक्तीचं ध्यान लागू शकत नाही. म्हणजे अल्टिमेट स्टेजच्या ध्यानाला जाताना नेहमी प्रॉब्लेम त्याच्यातनं निर्माण होणारच. कारण की ते जे नकळत असलेलं जाड्य असतं, नकळत असलेलं जाड्य, तुम्ही त्याच्यात इतर व्यवहार काही करू शकता. बाहेर जाऊ शकता, टेकडीवर फिरायला जाऊ शकता, अमकं करू शकता, तमकं वाटेल ते करू शकता. परंतु तुम्ही ज्या वेळेला ते सूक्ष्म गोष्टीवरती फोकस करायचं असतं आणि विशेषतः विचार सोडून द्यायचे असतात, ती कॅपॅसिटी त्यावेळेला नसते अजिबात. ती सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आहे. कंट्रोलिंग द थॉट्स किंवा फ्लो ऑफ थॉट्स कंट्रोल करणं, नियंत्रित करणं, स्टॉप करणं, ही सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आहे. आणि ती कॅपॅसिटी वर्क नाही होत त्यावेळेला. म्हणून स्वप्न आणि अवबोध या दोन्हीच्या मध्ये संतुलन असलं पाहिजे. झोप घेतली पण पाहिजे. मला 6 तासाची झोप लागते, 6 तासाची झोप घे. काही कटकट करायची गरज नाही आहे की योगी लोक 4 तास झोप घेतात. पण ते योगी लोकांचे योगी लोक बघून घेतील, माझं काय आहे ते बघितलं पाहिजे. मला 7 तास झोप लागते, 7 तास झोप घे. पण तू असं समजू नकोस की मी कमी झोप घेऊन तेवढ्या वेळात ध्यान करीन, होणारच नाही. मी कित्येक लोकांचे ध्यानाचे प्रॉब्लेम्स असतात, ते पहाटेच्या वेळेला ध्यान करतात आणि लागतच नाही. याचं कारण की झोपच पूर्ण झालेली नसते. म्हणून प्रत्येकाला आपला जीवन व्यवहार अशा रीतीने योग्य संतुलित करायला पाहिजे की ज्या वेळेला मी ध्यानही करू शकेन योग्य अशा शारीरिक अवस्थेमध्ये. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ध्यानाचं टिकमार्क करून उपयोग नाही आहे की पूजा केली टिकमार्क, नामस्मरण केलं टिकमार्क, ध्यान केलं टिकमार्क, याचा काही उपयोग नाही आहे. नीट लागलं पाहिजे, डीप गेलं पाहिजे. यासाठी म्हणून शरीराच्या सर्व गोष्टी संतुलित होणं. स्वप्न झोपेच्यावरती कंट्रोल करूच नका. जेवढी पाहिजे तेवढे घ्या, फक्त एक्सटेंडेड होऊन देऊ नका. आणि योगिक अवस्था विकसित करा. आपोआप स्वप्नाची झोपेची रिक्वायरमेंट कमी होऊन जाते. श्वास पण एकंदर जो रेट ऑफ इनहेलिंग आणि एक्झेलिंग जो आहे तो पण स्लो होऊन जातो, कमी होऊन जातो. म्हणजे नॅचरलीच कमी होऊन जातो. खेळाडू अगदी उत्तम असेल तर त्याचा पल्स रेट कमी असतो. तसं आमचं योगी पुरुषांचं होऊन जातं. पण अर्थात ध्यान करताना नाडीच बघत बसणे वगैरे हे काही करायची गरज नाही. पल्स रेट भरू देत. या सगळ्या गोष्टी परिणाम आहेत. या सगळ्या गोष्टी उपाय नाही आहेत. त्यानुसार उपायाच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे की उपाय हा केला पाहिजे की वाढून नाही द्यायची, त्याला योग्य वातावरण निर्माण करायचं. म्हणजे जड अन्न रात्रीच्या वेळेला खायचं नाही, अति अन्न खायचं नाही, या सगळ्या गोष्टी. आणि झोपणं आणि खाणं याच्यामध्ये थोडंसं अंतर असलं पाहिजे. ते जास्ती अंतर पडलं तरी झोप येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यावेळेला पुन्हा काहीतरी खावंसं वाटतं आणि मग पुन्हा खाल्ल्याने झोप येत. म्हणजे असं ते एकंदर चक्र आहे. ते आपल्याला स्वतःला समजलंच पाहिजे. काय होतंय ते मला कळत नाही असं नाही. आपल्या शरीराची आपल्याला नीट काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीराचं आपल्याला नीट ज्ञान असलं पाहिजे. ते कसे रिस्पॉन्सेस देतात हे आपल्याला कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या सहित हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. तसं काय असं वाटतं की योग प्रक्रिया सांगणारे श्लोक मध्येच घातला आणि पुन्हा योग प्रक्रिया सांगायला सुरुवात केली 6व्या अध्यायामध्ये. याचं कारण हे केलं नाही तर योग प्रक्रिया जी सांगायला सुरुवात केली मध्येच स्टॉपच केली बास. कारण की त्यांना लक्षात आलं की हे सगळं हा इमॅजिनेशन निर्माण करेल की आपण डायरेक्ट त्या अवस्थेमध्ये चालू आहेत वगैरे. नाहीच होत आहे याचं कारण. आणि मग बऱ्याच लोकांना पुढे हा प्रश्न येतो की एवढं सगळं वाचलं पाठ केलं होतच नाही. मग त्यांना असं वाटतं ना की आपल्याला ह्याचं नॉलेज आहे ना हेच पुरेसं आहे. चूक आहे. ह्याचं नॉलेज आहे हे पुरेसं नाही आहे. म्हणजे विद्वान लोकांना जे वाटत असतं ना की आपलं ज्ञानच झालेलं आहे आता जवळपास कसलं आलं आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला पाठ होतं
किंवा त्या गोष्टीचे तत्व समजतात त्यावेळेला ते तुम्हाला ज्ञान झालेलं नसतं. तुम्हाला फक्त त्याचा आराखडा कळलेला असतो आणि त्या तत्वाला तुमचा स्पर्श नसतो झालेला. तुम्हाला तो स्पर्श होण्यासाठी विचार प्रक्रियेच्या मधनं त्या टप्प्याला जाऊन ते विचार प्रक्रिया सोडून देऊन त्याचा अनुभव घ्यायला लागतो. ती गोष्ट करायला पाहिजे आणि ती गोष्ट जी करायची आहे त्याच्यासाठी म्हणून हे युक्ताहार विहार असे रिक्वायर्ड आहे. हे जर का नाही झालं तर ती नाही गोष्ट होणार. मग तुम्ही विचारांच्याच पातळीवरती राहाल ऑल द टाईम. म्हणून अत्यंत महत्त्वाचा श्लोक, त्याचं एक्सटेंडेड निरूपण चांगल्या पद्धतीने आणि सायंटिफिक पद्धतीने छान रीतीने हिमांशूने केलेलं. पण आपण प्रत्येकाला आपल्याला जीवनामध्ये जर का ध्यानयोगाने आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे तर आम्ही या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की आमचं जीवन युक्ताहार विहारस्य आहे का. युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य अवबोध जागृती. मी आता जागाच राहीन 2-3 दिवस मी काय नाही ध्यानच करीन. नको करूस. तुझे ते ध्यान म्हणजे बंडलगिरी असणार आहे लोकांना दाखवण्याच्यासाठी. इतका वेळ महाराज ध्यानाला बसले होते. कशाला पाहिजे? लोकांना काय घेणं देणं आहे तुझ्याशी? तू बघ स्वतःला आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे आहे. यासाठी स्वतःसाठी मी ते करतो आहे. लोकांनी ॲप्रिशिएट करावं म्हणून मी ते करत नाही आहे हे पहिल्यांदाच काढून टाकलं पाहिजे की मला हे पाहिजे आहे. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये या श्लोकाकडे बघितलं पाहिजे की हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा का आहे. कारण की मग त्याच्यातनं आम्हाला जो शेवटचा टप्पा जो आहे की मन तत्वामध्ये विलीन होणे, मनावरच्या वृत्ती निघून जाणे, हे सगळे नुसते काल्पनिकच खेळ होतील. प्रत्यक्षात यायला पाहिजेत. आणि तिथं अडसर या गोष्टींनी निर्माण होतं जर का आयुक्तपणाने वागलो, योग प्रक्रियेला योग्य नाही अशा प्रकारे वागलो तर ते होणार नाही. झालं तर चालेल असं असतं. त्याला मंद संवेग असं म्हणतात. पण तीव्र संवेग असेल तर झालं पाहिजे. झालंच पाहिजे. कशाला पाहिजे असा एक प्रश्न मागे त्याच्यावरून एक प्रसंग सांगताना हे बोलणं संपवतं. ते संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी म्हणून मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र आणि ते आंदोलन चाललेलं असायचं. आणि प्रख्यात्रे त्याच्यामधले प्रमुख प्रॉमिनंट होते. बरेच लोक होते त्याच्यामध्ये, पण विशेष भाषणं करणाऱ्यांच्यामधले अग्रेसर असे प्रख्यात्रे. मग ते सगळं चाललं आणि हे यशवंतराव चव्हाण ते सरकारच्या बाजूने होते. मग त्यांची मीटिंग झाली शेवटी खूप आंदोलन तीव्र झाल्यानंतर. तर संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. तर ते चव्हाण म्हणले अहो झाला पाहिजे हे मला मान्य आहे, पण झालाच पाहिजे कशाला. तर अत्रे म्हणले हे बघा चला महत्त्व असतं. तुमचं नाव काय म्हणले? चव्हाण. त्यातलं च काढा बरं काय राहतं. ऍक्च्युअल मीटिंग मध्ये. त्यामुळे चला महत्व हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे अर्थात हे गोष्ट आठवायला नको तिथे, परंतु चला महत्व आहे. झालं पाहिजे, झालंच पाहिजे. निग्रह शक्ती मुळीच निर्माण होत नाही जर का च नसेल तर. आग्रही असणं आवश्यक आहे, पण आग्रहीपेक्षा निग्रही असणं आवश्यक आहे. शरीराचा निग्रह करणे आणि त्याच्यासाठी म्हणून त्यावेळेला बसल्यानंतर दातोट खाऊन काही उपयोग नाही. पोट जड आहे दातोट काय खातो. अगोदरपासून सांभाळायला पाहिजे. म्हणून युक्ताहार विहारस्य फार महत्त्वाचा, फार महत्त्वाचा, फार महत्त्वाचा श्लोक आहे. प्रत्येकाने चिंतन करावं आपल्या जीवनात आपण कसं करू शकू. आणि म्हणून हा स्वाध्याय इतका एक्सटेंड होण्याचं कारण बहुतेक करून परमेश्वराला अशी इच्छा असं आहे की ही चिंतन प्रक्रिया जोरदार झाली पाहिजे. त्यानुसार ते स्वाध्याय जोरदार झाले आणि का त्याबद्दल हिमांशूचं सगळे मिळून अभिनंदन करू. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.